टी व्ही बंद कर ना. बातम्या लावायच्या तर जरा काय सांगत आहे कधी उघडल. ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, काल आषाढी एकादशी झाली. तुकाराम महाराज यांची पालखी लाखोना लोक पंढरपूरला गेले. ज्ञानेश्वराची पालखी आळंदीहून लाखो लोक गेले आणि पंढरपूरला जाऊन आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊ राहिले. काय आले, काय आहेत. पण आपल्याला काय घ्यायचे, तुकारामानी गाथा लिहिला. गाथ्यात काय सांगितलं, वृक्ष वेली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वर आळविती. आता तुकाराम महाराजाने काय केलं, वनस्पती झाडं लावा, झाडं जागवा. आता पावसाळा चालू आहे. मग आता आपण पंढरपूरहून आल्यानंतर तुकाराम महाराजांचं अनुकरण काय करायला पाहिजे, निदान प्रत्येक माणसाने एकादशी 11 दिवसांना येते, निदान 11 झाडं तरी लावले पाहिजे. आज काय झालेले, निसर्ग समतोल बिघडला. आज 3 महिन्यापासून पाऊस पडतो. कधी जास्त पाऊस, कधी पाऊस पडत नाही. ओझोन वायूचा कमतरता झालेली, हवेत उष्णता वाढलेली आणि या उष्णतेमुळं हवेत समुद्रात जास्त उष्णता वाढल्यामुळं हवेचे डोंग उडतात. म्हणून आज कशाची, झाडांची गरज आहे. मग आपण तुकाराम महाराजांचं काय केलं पाहिजे, घरी आल्यानंतर झाडं लावले पाहिजे. आता ज्ञानेश्वरांनी दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म पावो, प्राणी मात्र व दया करा, सगळं जगाला मित्र बनवा. आज आपण जगाला मित्र बनवतो का? आज कुटुंबात कलह आहेत. काय कलह, याच्या पाठीमागं काय आहे, स्वार्थ. या विज्ञान युगामध्ये हे विज्ञानाचे साधनं आणि जी उपजीविकेला जे लागलेले साधनाची सवय, याच्यामुळं काय पडू लागला, पैसा कमी पडू लागला. आणि तो पैसा उभा करण्याकरता सगळी नाती गोती सगळी तुटून गेली. माणूस या विज्ञानामुळं, साधनामुळं काय झाला, खर्च वाढला, बेमान झाला, पाप आणि पुण्य विसरून गेला. कोणी कोणाची कदर करायला तयार नाही. फक्त काय झालं आहे, स्वार्थ आणि लोभ. पूर्वीच्या मानवाचं जीवन कसं होतं, साधं होतं, जसं असेल तसं होतं. माणूस ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला माणूस शांत बसला होता. शांत बसल्यानंतर हलत नव्हता, चालत नव्हता. मग काय झालं, बर्फ पडला, पाऊस पडायला लागला आणि तो बघायला लागला काय भानगडी. आणि मग तो चालायला लागला. चालता चालता त्याला काय शोध लागला, कुठंतरी गुहा गावसाई, आणि त्या गुहेमध्ये तो लपला. आणि तेव्हापासून काय झाली, घराची शोध लागला. मग आता या गुहेमध्ये एकटं राहून काय करायचं. मग काय झाला, समूह झाला. समूह झाल्यानंतर आपण एकत्र राहू लागलो. मग काय झालं, कुटुंब झालं. कुटुंबानंतर मग त्याला उपजीविकेचं साधन, आणि मग काहीतरी थोडंसं पेरलं ते उगवतं आहे, आणि उगवल्यानंतर ती शेती तयार झाली. आणि मग शेती जसं विकास होत गेला, विकास होता हे केल्यानं सुख मिळेल, ते केल्यानं सुख मिळेल, आणि या विज्ञानाचा शोध लागला. आणि मग प्रत्येकाच्या दारात मोबाईल, गाड्या, टेलिव्हिजन, टी व्ही आणि प्रत्येक बंगले, शो वाढत गेला. जसा विज्ञान वाढत गेलं, खर्च वाढत गेला, लोभ वाढत गेला. लोभामुळं काय झाला, माणूस माणसापासून दुरावला. कोणाला कोणाची दया माया राहिली नाही.
पण प्रत्येकानं एक ध्यानात ठेवायचे, ही साधनं आहे, 2 दिवस ही साधनं आहे, हे नंतर काहीच राहणार नाही. आपण जो जन्माला आला तो संघ काही नेणार नाही, संघ काही आणलं नव्हतं, 2 दिवस मजा मारणार आहे. म्हणून तुकारामाचा अभंग घ्यायचा आहे. वृक्षवेली आम्हा सोयरे वंचरे, पक्षी सुस्वरे आळविती, प्राणी मात्र वदाया करा. आज माणूस काय करतो, देवाला बकर बळी देतो, कोंबडी कापतो. कशा करता, मला सुख मिळाला. बघा, सुख मिळण्याकरता, याच्या स्वार्थाकरता तो देवाला बकरी कापतो. आणि मैत्री जीवाची ज्या वेळेला स्वार्थ आला तर तिकडे काय शत्रू तयार होतो आणि मित्रत्व राहत नाही, शत्रुत्व तयार होतं. आज समाजामध्ये जिकडे तिकडे झाले शत्रुत्व तयार झाले. काय झाले, लोभ तयार झाला. आणि पापाचा बाप कोण, लोभ. अति लोभ, अति स्वार्थ बुद्धी जगी पास साचे, न होता मनासारखे दुःख मोठे. अति स्वार्थ बुद्धी जिथं आली तिथं काय होतो, लोभ आला. तर लोभ आला, लोभापोटून काय होतं, युद्ध, महायुद्ध, मारामाऱ्या, झगडे, तंटे. तर तुकाराम महाराजांच्या यातून आपण आल्यानंतर ज्ञानोबाचा अभंग आपण ध्यानात घ्या. प्राणी माझा दया करा. तुकारामाचा अभंग काय आहे, झाडं लावा, वनस्पती लावा, झाडं जागवा. हे अनुकरण आपण जर केलं तर आपल्या यात्रा केलं तर पुण्य मिळेल. जय भैरवनाथ महाराज की जय.